मैत्रिणींनो, आयुष्य सुंदर आहे, फक्त ते सुंदरपणे जगता आलं पाहिजे. माणसं खूप मिळतात, फक्त ती काळजातून जपली पाहिजेत. कधी नवा दिवस, कधी नवी स्वप्न, सगळं काही हवंहवंसं वाटतं. फक्त मनापासून साथ देणारी काही हक्काची माणसं हवीत. जे हक्कानं बोलतो त्यास प्रत्युत्तर देऊ नका, मात्र जो हक्क गाजवत राहतो त्याच्यासमोर निरुत्तर होऊ नका. कारण हक्काने बोलणारा तुम्हाला जीव लावतो व तुमच्यावर हक्क गाजविणारा तुम्हाला कमजोर समजत असतो. मैत्रिणींनो, ठरवलं ते प्रत्यक्षात होतेच असं नाही आणि जे होते ते कधी ठरवलेलेच असते असंही नाही. यालाच कदाचित आयुष्य म्हणतात. आणि आयुष्यात जो सर्वात आधी क्षमा मागतो तोच खरा धाडसी असतो आणि जो सर्वात आधी माफ करतो तो खरा पराक्रमी असतो. तसेच जो सर्वात अगोदर विसरून जातो तो तर सर्वात सुखी असतो. कसा वाटला हा सुविचार मला नक्की कळवा मैत्रिणींनो. हाय नमस्कार, मी आपल्या सगळ्यांच्या आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ आहे रेसिपीचा आणि हे आहे अगारोचं एग बॉयलर. तर आम्ही हे आता ऑर्डर केलेलं होतं आणि आलेलं आहे. तेच मी तुम्हाला आता दाखवित आहे की कसं आहे ते आणि याच्यामध्ये एग कसे बॉईल करतात ते. तर आम्ही एगसुद्धा ऑर्डर केलेले होते आणि आता मी आपल्याला दाखविणार आहे. तर हे अगारोचं एग बॉयलर खूपच छान आहे, घाई गडबडीमध्ये आपल्या खूप उपयोगाचं आहे. तर यामध्ये असे एका वेळेला 8 एग आपल्याला वाफवता येतात. तर हे खूपच असं इझी आहे, कुणीही वापरू शकतं. तर बघा, एका वेळेस तुम्ही 8 बॉईल करू शकता अंडे आणि झटपट असे बॉईल होतात यामध्ये. आणि हा प्लग आहे याचा. तर मी तुम्हाला दाखविणार आहे आता कसे बॉईल करतात ते. तर याच्यामध्ये हे मापाचं असं एक मग दिलेलं आहे. त्या मापाने इथे यामध्ये पाणी टाकायचं असते आणि त्यानंतर याच्यावरती हा ट्रे ठेवायचा असतो आणि याच्यावरती अंडे बॉईल करायचे असते. मी तुम्हाला 2 अंडे बॉईल करून दाखविणार आहे. तर हा जो मग आहे, कप आहे जो मेजरमेंटचा, त्याच्याच खाली असं एक निडल आहे. त्या निडलनी अंड्याला असं होल करून घ्यायचं असते. तर हे अगदी दिसतसुद्धा नाही इतकं बारीक असं होल होतं त्याला आणि मग असं होल करूनच त्या ट्रेमध्ये हे अंडं ठेवायचं असते. काही फुटत नाही किंवा काही असं लीक होत नाही. बघा किती छोटीशी निडल आहे ती, त्यानेच असं छिद्र करून घ्यायचं असतं याला आणि खूप इझी आहे, कुणीही वापरू शकते असं. तर आता मी तुम्हाला आता हे बॉईल करून दाखवित आहे. तर आता याच्यावरती आता आपण झाकून घेऊ याचं आणि अगदी 5 ते 7 मिनटात ही अंडी आता बॉईल होऊन जाईल. थोड्या वेळानेच आपल्याला दिसेल की अशी वाफ आलेली आहे यामध्ये आणि पूर्ण वाफेने हे बॉईल होऊन जातात आणि तेवढं पाणी पुरेसं असतं यामध्ये. त्यांनी मेजरमेंटसाठीच तो कप दिलेला असतो. तर बघा 3 मिनिटात पूर्ण वाफ आलेली आहे आणि आपोआपच हे बंद होऊन जातं बॉईल झाले की. आणि आता बघा मी काढलेला आहे कवर. थोडे गरमच आहे अंडी. तर मी थंड पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता हे अंडे टाकणार आहे. थोडे 2 मिनटं ठेवणार आहे. थोडे अंडे गरम आहे त्यामुळं मी चिमट्याने उचललं पण तो चिमटा थोडे स्लिप होत होते. मग मी परत हात थंडा केला असा थंड पाण्याने आणि त्याने उचललं ते. तर हे 2 मिनटं असे छान थंड पाण्यामध्ये ठेवले की याचे टरफलं खूप छान असे निघून जातात पटापट, कुठेही फुटत नाही किंवा तुटत नाही. आणि बघा किती छान असे बॉईल झालेले आहे, कुठेच लीक झाले नाही किंवा काही नाही, एकदम असे अख्खे निघालेले आहे. तर मी आता हे सोलून घेत आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला स्नेहाच्या हातची अंडा करीची भाजी दाखविणार आहे. तर बघा याची टरफलं छान निघालेली आहे आणि आता मी चाकून याचे 2 भाग करणार आहे आणि यावरती थोडं तिखट आणि मीठ टाकून असं खायला देणार आहे. खूप टेस्टी वाटतं हे सुद्धा, छान वाटतात असे. आणि बघा किती छान कलर आलेला आहे आणि मस्त बॉईल झालेले आहेत अंडे. तर हे तुम्ही घेऊ शकता, खूप चांगले आहे. आणि आता स्नेहा
अंड्याची भाजी करत आहे, म्हणजे अंडा करी करणार आहे. त्यासाठी मी अंडे बॉईल केले आणि ते थोडे काप करून तिला देत आहे. थोडे आडवे असे चिरे मारून घेतले, कारण असे चिरे मारले तर त्यामध्ये ग्रेव्ही छान जाते आणि अंड्याला एक वेगळीच टेस्ट लागते. तर हे मी तयार करून देत आहे तिला. आणि आता तिच्या हातची खूप सुंदर अशी भाजी तुम्ही बघाल. खूप छान बनवते ती. ती नॉनव्हेज खात नाही, फक्त अंडं खाते, पण ही अंड्याची भाजी ती खूप छान बनवते. ही सावजी स्टाईल अंडा करीची भाजी आहे. तर तुम्ही बघा कशी करते ती. तर सर्वप्रथम थोडंसं तेल टाकून घेतलं आहे तिने कढईमध्ये आणि सगळे अंडे जे आहे काप केलेले ते छान असे तळून घेत आहे. तर हा कलर कसा आला तुम्ही म्हणाल, तर यामध्ये तिने थोडंसं तिखट आणि हळद आणि मीठ टाकलेलं आहे आणि त्या तेलामध्ये अंडी सगळी तळून घेतलेली आहे. हे तळलेल्या अंड्यांची भाजी खूपच छान लागते आणि या उरलेल्या तेलामध्येच ती मग भाजीची फोडणी तयार करणार आहे. तर फोडणीसाठी ती अख्खा मसाला वापरते. तर इथे तमालपत्र घेतलं आहे, मोठी विलायची घेतलेली आहे अख्खी, हिरवी विलायची आणि लवंग याची तिने आधी फोडणी टाकलेली आहे आणि त्यानंतर मोहरी आणि जिरं याची फोडणी टाकणार आहे. तर हे छान मोहरी आणि जिरं तडतडलं की त्यामध्ये मग भरपूर असा बारीक चिरलेला कांदा टाकणार आहे. तर असा कांदा टाकून घेतला आणि ती टमाटरसुद्धा टाकते भाजीमध्ये आणि थोडी हिरवी मिरची टाकलेली आहे. तर प्रत्येकाची भाजी बनवण्याची पद्धत ही वेगळी असते, प्रत्येकाच्या हाताची चव ही वेगळी असते. तर सगळे आपापल्या परीने करतात आणि छान टेस्ट होती हिच्या हातच्या भाजीची. मी टमाटर वगैरे टाकत नाही, पण टमाटरनी सुद्धा एक वेगळा स्वाद आलेला होता भाजीला. तर ही कांदा वगैरे छान असा परतवून घेतला आणि त्यानंतर इथे अद्रक आणि लसणची चटणी टाकलेली आहे, ती पण भरपूर टाकलेली आहे, कारण त्यामुळे एक वेगळी टेस्ट येते भाजीला. आणि ही सुद्धा छान अशी तेलामध्ये परतवून घेतली. छान असा कांदा मऊ झाला पाहिजे, म्हणजे शिजला पाहिजे छान. तर असं छान परतवून घेतलं की भाजी खूप छान होते त्याच्यामध्ये, तेलामध्ये जर आपण चटणी छान परतवली तर. आणि आता टमाटर टाकायचं आहे आणि टमाटर आणि कांदा आणि ती सगळी चटणी वगैरे छान असं शिजवून घ्यायचं आहे आता. आणि त्यानंतर मीठ टाकायचं आहे. मिठानेसुद्धा टमाटर लवकर शिजला जातं. तर मीठ चवीनुसार टाका तुम्ही. जर तुमची भाजी म्हणजे अंडे किती आहे त्या प्रमाणामध्ये. आमच्याकडे थोडं तिखट खातात, त्यामुळं तिखट बघा जास्ती आहे थोडंसं, चवीनुसार तुम्ही तिखट टाका. त्यानंतर हळद टाकून छान परतवून घेतलं ते सर्व आणि परत थोडं पातेलं झाकून शिजू दिलं. तर आता हे करपलं नाही पाहिजे, त्यासाठी यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे परतवून घ्यायचं आहे. थोडी जाडबुडाची कढई असली की ते करपत नाही, तरीही थोडं पाणी टाकून ही शिजवून घ्यायचं आहे. मऊसूद असे कांदे शिजवून घ्यायचे आहे. ग्रेव्हीमध्ये तुम्हाला एक कांदासुद्धा लागणार आहे. इतकी छान टेस्ट येते या भाजीची. अशा प्रमाणात जर तुम्ही केली तर, अशा पद्धतीने केली तर. तर बघा असं छान परतवून घेतलं हिनी मस्त. आणि आता गरम पाणी करून घेतलं आहे. कुठल्याही ग्रेव्हीच्या भाजीमध्ये जर तुम्ही गरम पाणी करून टाकलं तर त्या ग्रेव्हीची, त्या भाजीची टेस्ट अप्रतिम लागते, खूप छान टेस्ट येते. त्यामुळं गरम पाणी करूनच टाकायचं कुठल्याही भाजीमध्ये तुम्ही. आणि आता ही मस्त शिजवून घ्यायची आहे ग्रेव्ही. थोडी उकळी आली की मग त्यानंतर यामध्ये आपण जी सोलून तळून ठेवलेली अंडी आहे ती टाकायची आहे. तर आता बघा याला मस्त अशी दणकून उकळी आलेली आहे. आणि आता यामध्ये धने पावडर टाकलेला आहे. धने पावडरने सुद्धा ग्रेव्हीला छान असा घट्टसरपणा येतो. त्यानंतर हा घरी बनवलेला काळा मसाला आहे तो सुद्धा टाकला. थोडा गोडा मसाला टाकला आहे आणि छान उकळी येऊ दिली. आणि त्यानंतर आता अंडी टाकणार आहोत आपण. तर ही अंडी तळून ठेवलेली आहे ती आता यामध्ये टाकणार आहोत आणि याला मस्त उकळी येऊ द्यायची आहे, जेणेकरून जे आपण काप दिलेले आहे अंड्याला त्यामध्ये मस्त अशी ग्रेव्ही जाणार आहे. आणि खूप अशी टेस्टी अशी भाजी झालेली होती. सगळ्यांना आवडली आमच्याकडे. खूप सुंदर अशी भाजी झालेली होती आणि खूप टेस्टी होती, मस्त झालेली होती भाजी. तर मैत्रिणी तुम्ही अवश्य एकदा अशा पद्धतीने करून बघा. खूप छान भाजी होते. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला कस्तुरी मेथी हातावरती चोळून अशी टाकायची आहे, त्यामुळं एक वेगळाच सुगंध येतो भाजीला कस्तुरी मेथीनी. बघा किती मस्त अशी तरी आलेली आहे भाजीला.
तर ही आहे विदर्भ स्पेशल अंडा करी सावजी स्टाईलनी. तर मैत्रिणींनो, अंडी टाकल्यानंतर हिला मस्त अशी शिजवून घ्यायची आहे ग्रेव्हीमध्ये. थोडं झाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा मस्त तरी उतरलेली आहे आणि आता छान बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून भाजी तयार झालेली आहे. तर एक नंबर भाजी झालेली होती. तुम्ही अवश्य करून बघा आणि कशी वाटली ते मला नक्की कळवा. तर हा व्हिडिओ जरी तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक जरूर करा मैत्रिणींनो. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि अशा रेसिपीसाठी माझ्या चॅनलला अवश्य भेट द्या. तर मैत्रिणींनो, परत भेटूया आपण अशाच छानशा व्हिडिओसोबत. बाय. स्वस्त रहा, मस्त रहा आणि आनंदी रहा आणि नवीन नवीन रेसिपी करून खात रहा. बाय.